नमस्कार, स्वागत आहे तुमचं अर्चनाज रसोईमध्ये। आज मी तुम्हाला दाखवणार आहे लसुणी पालक। त्यासाठी बघत राहायचे अर्चनाज रसोई। सगळ्यात प्रथम आपल्याला तेल गरम करायचं आहे। साधारण पालेभाजी म्हटल्यावर थोडंसं तेल जास्त, 3 टेबलस्पून तेल घेतोय आपण। आणि ह्यात ना थोडासा भरपूर लसूण टाकायचं आहे, थोडंसं आलं आणि हिरवी मिरची असं क्रश करून घ्यायचं आहे आणि ते तेलावर चांगलं परतून घ्यायचं आहे आणि मग कांदा घालायचा आहे। तेल जरा तापू देत। आधी आपण 2 ते 3 हिरव्या मिरच्या घालूया, त्यानंतर यात भरपूर लसूण, नंतर जरा जास्त परतून घ्यायचंय। थोडासा लालसर झाला पाहिजे। लसूण लालसर झालेला आहे आणि लसूण लाल झाला की तो कुरकुरीत होतो। आता आपण त्याच्यामध्ये 2 उभे चिरलेले कांदे घालूया आणि छान कांदे होऊन द्यायचे। आणि यावर आपण थोडंसं चवीप्रमाणे मीठ थोडंसं कमीच घालायचं आहे, कारण पालकामध्ये थोडंसं मिठाचं प्रमाण असतं। कांदा होऊन द्यायचा आहे, एक 5 मिनिटं आपण वाट बघूया। कांदा झालेला आहे। आता आपण यात बारीक चिरलेला पालक घालूया। आपण 1 जोडी पालक घेतले। एक 5 मिनिटं होऊन द्यायची आहे। बघूया आपली भाजी तयार आहे का। पालक भाजी, गार्लिक पालक तयार आहे। गॅस बंद करूया आणि आपण आता बाउल मध्ये काढून घेऊया। आणि ह्याच्यात थोडंसं आपलं ओलं खोबरं घालायचं आहे। गरमागरम गार्लिक पालक आणि त्याच्याबरोबर मस्तपैकी तांदळाची भाकरी, म्हणजे काय बेत एकदम फर्स्ट क्लास। तुम्ही काय केलं, सबस्क्राईब केलं कुठे, इंडिया फूड नेटवर्कला। आणि अशाच काही रेसिपीजसाठी आणि तुमच्याकडे काही रेसिपीज आहेत मला पटकन फीडबॅक द्या आणि बघत राहा अर्चनाज रसोई।